नमस्कार. DaVinci या सॉफ्टवेअरमध्ये आपल्या प्रोजेक्टची सेटिंग काय असली पाहिजे, की आपण बघूया. चला. DaVinci सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया. त्यानंतर राईट डाऊनला एक सेटिंग म्हणून ऑप्शन आहे, तिथे क्लिक करूयात. त्यानंतर टाइमलाईन रिझोल्यूशन आपली जी आहे तीच ठेवूयात. 90/20/1080 HD ही तशीच ठेवूयात. पिक्सेल ॲक्सेप्ट रेशो हा स्क्वेअरवर असावा आणि टाइमलाईन फ्रेम रेट ही 24 आहे. तर आपण ती 30 करूया सोशल मीडियासाठी. प्लेबॅक फ्रेम रेट जो आहे तो आपण 50 ठेवूया. 50 फ्रेम पर सेकंड. व्हिडिओ रिझोल्यूशन जे आहे तेच 90/20/1080 फॉर्मॅट जो आहे तो 30p आहे. तो आपण 24p ठेवूयात कारण सिनेमॅटिकसाठी आपल्याला 24pची आवश्यकता असते. त्यानंतर प्रॉक्सी मीडिया रिझोल्यूशन हा चूज ऑटोमॅटिकली आहे, तर तिथे आपण हाफ ठेवूयात. ही प्रॉक्सी मीडिया फॉर्मॅट हा ProRes 422 HQ आहे, तर तो आपण ProRes 422 ठेवूयात. ऑप्टिमाइज मीडिया रिझोल्यूशन सुद्धा आपण हाफ करूया. म्हणजे ऑप्टिमाइज मीडिया फॉर्मॅट हा ProRes 422 ठेवूया आणि कॅचे फॉर्मॅट सुद्धा ProRes 422 ठेवूया. त्यानंतर प्रॉक्सी जनरेशन लोकेशन, कॅचे फाइल्स लोकेशन, गॅलरी स्टील लोकेशन. इथे आपण तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुमचं प्रोजेक्ट सेव्ह करणार आहात ते तिथे क्लिक करायचं ब्राउझवर जाऊन. तर अशा प्रकारे आपलं जी आवश्यक सेटिंग आहे DaVinci सॉफ्टवेअरमध्ये ती तयार झालेली आहे आणि आता आपण ते सेव्ह करूया. जर तुम्हाला सुद्धा अशाच अनेक प्रकारच्या व्हिडिओची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा.